मित्रांनो, सिडको तर्फे 11 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझे पसंतीचे सिडकोचे घर म्हणजे सिलेक्ट माय सिडको होम या महागृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस व अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या दोन उत्पन्न गटातील नागरिकांकरता नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल, तळोजा, उलवे आणि वाशी येथील गृह प्रकल्पांतील 26,000 घरांची योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत अर्जदारांना त्यांच्या आवडीनुसार फक्त लोकेशनच नाही तर टॉवरच्या आपल्या पसंतीच्या मजल्यावर देखील घर निवडण्याचा पर्याय असणार आहे। सिलेक्ट माय सिडको होम या महागृहनिर्माण योजनेचे 3 प्रमुख टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणी व कागदपत्रे सादर करणे, दुसऱ्या टप्प्यात बुकिंगच्या रकमेचा भरणा व सदनिकांकरता पसंतीक्रम देणे आणि तिसऱ्या टप्प्यात सोडतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। सिलेक्ट माय सिडको होम या महागृहनिर्माण योजनेची अर्ज नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख आहे 10 जानेवारी 2025। मात्र या संपूर्ण कालावधीत सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या, त्यामुळे नेमके कोणत्या प्रकल्पातील घरांसाठी अर्ज करावा याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता। त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किमती कधी जाहीर होणार याकडे अनेकांचं लक्ष लागले होते। परंतु ऑनलाईन अर्ज नोंदणीला 2 दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृह प्रकल्पानिहाय 26,000 घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सिलेक्ट माय सिडको होम या महागृहनिर्माण योजनेअंतर्गत असणारे गृह प्रकल्प वाशी, बामणडोंगरी, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली आणि खारकोपरसह नवी मुंबईतील 9 प्रमुख नोड्स मध्ये पसरलेले आहेत आणि या योजनेतील घरांचे वर्गीकरण ईडब्ल्यूएस आणि एलआयजी या 2 गटात केले आहेत। ईडब्ल्यूएस गटासाठी म्हणजे 6 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी घरांच्या किमती 25 लाख ते 48 लाखांपर्यंत आहेत, तर एलआयजी गटासाठी म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी घरांच्या किमती 34 लाख ते 97 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहेत। तर आता आपण प्रकल्पनिहाय ईडब्ल्यूएस आणि एलआयजी गटातील घरांच्या किमती किती आहेत ते पाहूया। तळोजा नोड मध्ये तळोजा सेक्टर 37 या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 816 घरांच्या किमती 34.20 लाख रुपये असणार आहेत। तर तळोजा सेक्टर 28 या ठिकाणी असणाऱ्या ईडब्ल्यूएस गटातील 1 BHK च्या 2185 घरांच्या किमती 25.10 लाख रुपये असणार आहेत। तर तळोजा सेक्टर 39 या ठिकाणी असणाऱ्या ईडब्ल्यूएस गटातील 1 BHK च्या 7,509 घरांच्या किमती 26.10 लाख रुपये असणार आहेत। तर पनवेल बस टर्मिनल सेक्टर 8 या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 172 घरांच्या किमती 45.10 लाख रुपये असणार आहेत। तर खारघर नोड मध्ये असणाऱ्या खारघर बस टर्मिनस सेक्टर 14 या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 340 घरांच्या किमती 48.30 लाख रुपये असणार आहेत आणि खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर 1A या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 2 BHK च्या 1803 घरांच्या किमती 97.20 लाख रुपये असणार आहेत। तर खारघर बस डेपो सेक्टर 14 या ठिकाणी असणाऱ्या ईडब्ल्यूएस गटातील 1 BHK च्या 1700 घरांच्या किमती 48.30 लाख रुपये असणार आहेत। तर कळंबोली बस डेपो सेक्टर 17 या ठिकाणी असणाऱ्या ईडब्ल्यूएस गटातील 1 BHK च्या 1360 घरांच्या किमती 41.90 लाख रुपये असणार आहेत। तर उलवे नोड मध्ये असणाऱ्या खारकोपर 2A आणि खारकोपर 2B सेक्टर 16 या ठिकाणी असणाऱ्या ईडब्ल्यूएस गटातील 1 BHK च्या 288 घरांच्या किमती 38.60 लाख रुपये असणार आहेत। तर उलवे बामणडोंगरी सेक्टर 6 या ठिकाणी असणाऱ्या ईडब्ल्यूएस गटातील 1 BHK च्या 1700 घरांच्या किमती 31.90 लाख रुपये असणार आहेत। तर उलवे खारकोपर सेक्टर 16A या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 2113 घरांच्या किमती 40.30 लाख रुपये असणार आहेत। तर कामोठे परिसरात असणाऱ्या खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 1740 घरांच्या किमती 46.70 लाख रुपये असणार आहेत। तर मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर 39 या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 840 घरांच्या किमती 41.90 लाख रुपये असणार आहेत। तर वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर 19 या ठिकाणी असणाऱ्या एलआयजी गटातील 1 BHK च्या 3131 घरांच्या किमती
74.10 लाख रुपये असणार आहेत. तळोजातील घरे स्वस्त तर खारघर मधील घरे महाग असणार आहेत. 26,000 घरांपैकी सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये आहेत. या विभागातील घरांच्या किमती 25 लाखांपासून 46 लाखांपर्यंत निश्चित केल्या आहेत. तर मित्रांनो, ही होती सिलेक्ट माय सिडको होमच्या योजनेतील घरांच्या किमतींची सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.